आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। भाजपा आणि काँग्रेसमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न उघडकीस, गुन्हा दाखल करण्याचा काँग्रेस कमिटी प्रवक्ते संतोष केणे यांची मागणी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे। डोंबिवलीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून या प्रकरणी चौकशी करून दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कल्याण जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा ज्येष्ठ नगरसेवक संतोष केणे यांनी केली आहे। कोपरगाव येथील तसेच मौजे आयरे येथील CRZ क्षेत्रात बेकायदेशीर चाळी बांधल्याबाबत एका इंग्रजी दैनिकाकडे तक्रार करण्यात आली असून भाजपाचे भास्कर जोशी राहणार कोपरगाव यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे। तक्रार अर्जासोबत नकाशे देखील जोडण्यात आले आहेत। शेजारच्या प्रभागातील कोणीतरी प्रतिस्पर्धी व्यक्तीने आयरे गाव व आयरे रोड परिसरातील विभागामध्ये माझे प्राबल्य असल्याने निवडणुकीच्या तोंडावर सदर कृत्य करीत आहे, जेणेकरून भाजपा व काँग्रेस पक्षाची आपसात भांडणे लावून व त्याचा राजकीय फायदा प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाला व्हावा असे केणे यांनी केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे। माझ्या सहीसारखी खोटी सही करून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदरचा पत्रव्यवहार केला आहे। या संबंधात तक्रार अर्ज अज्ञात व्यक्तीने केंद्रात विविध खात्याच्या मंत्र्यांकडे केली आहे। इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यालयातून सदर तक्रारीचे टपाल माझ्या घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने मला धक्का बसल्याचे केणे यांनी सांगितले। केडीएमसी निवडणुकीत बहुजन समाज पार्टी पूर्ण ताकदीनिशी उतरणार। निवडणुकीत बहुजन समाज पार्टी पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून बहुजन समाज पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन उत्तर प्रदेशचे खासदार व बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रभारी वीर सिंग यांनी कल्याणमध्ये केले आहे। बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम यांच्या 9व्या महापरिवर्तन दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन कल्याण येथे करण्यात आले होते। उत्तर प्रदेशचे खासदार व बहुजन समाज पार्टीचे प्रभारी वीर सिंग यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व काशीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी खासदार वीरसिंग यांनी सांगितले की 9 ऑक्टोबर 2006 रोजी काशीराम यांचे निधन झाले। आज त्यांचा 9वा महापरिवर्तन दिन आहे। 1984 मध्ये बहुजन समाज पक्षाची स्थापना करण्यात आली व 1999 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीचे सरकार स्थापन झाले। ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीची सत्ता आली त्याप्रमाणे महाराष्ट्रातही बहुजन समाज पार्टीची सत्ता आली पाहिजे, यासाठी काशीराम यांनी अनेक प्रयत्न केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर जे चळवळीचे काम थांबले होते ती चळवळ पुन्हा काशीराम यांनी जोरात सुरू केली। बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे यासाठी त्यांनी संपूर्ण भारतात बहुजन समाज पार्टीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले। बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र सचिव दयानंद किरीटकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी अशोक सिंग, प्रशांत इंगळे, महासचिव अशोक गायकवाड, सचिव दयानंद किरीटकर, कल्याण जिल्हा अध्यक्ष संदीप गायकवाड, अनिल पवार, मंदार वाघमारे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे अनेक कार्यकर्ते तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बसपाचे इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कल्याण डोंबिवली 27 गावांच्या वतीने सर्वपक्षीय संघर्ष समितीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृहासमोर ठिय्या आंदोलन। कल्याण डोंबिवलीतील 27 गावाच्या वतीने सर्वपक्षीय संघर्ष समितीने आजही सावित्रीबाई फुले नाट्यगृहाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। मात्र छावणीचे स्वरूप आलेल्या या नाट्यगृहाबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। आलेल्या आंदोलकांना त्यांनी 200 मीटर बॅरॅकच्या बाहेर उभे राहायला सांगितले। पोलिसांनी विनंतीही केली, मात्र कार्यकर्त्यांचा असंतोष खदखदत होता। त्यांना स्वतंत्र महानगरपालिका पाहिजे असल्याने आजही ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।